नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत। मित्रांनो, या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खरीप पीक विमा 2022 संदर्भात आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे। हो मित्रांनो, या जिल्ह्यातील 6 महसूल मंडळातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप 2022 चे उर्वरित पीक विम्याची रक्कम दिनांक 17 फेब्रुवारी पर्यंत जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही माहिती धाराशिव जिल्ह्यातील आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी दिली आहे। आणि मित्रांनो, ही अपडेट धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आहे। मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील 6 महसूल मंडळातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे। तर बघा मित्रांनो, आमदार साहेबांनी काय माहिती दिली आहे। उर्वरित 6 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 15 दिवसात रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील। खरीप 2022 मधील नुकसान भरपाईची एकूण अनुज्ञेय रक्कम ही विमा कंपनीकडे जमा विमा हप्ता रकमेच्या 110% पेक्षा अधिक असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील तरतूदप्रमाणे अधिकची रक्कम शासनाकडून उपलब्ध करून घेणे बाकी आहे। विमा कंपनीने धाराशिव जिल्ह्यातील 6 महसूल मंडळातील विमा वितरण ही रक्कम प्राप्त होताच वितरित करण्याचे मान्य केले आहे। तर त्यामुळे सदरील रक्कम लवकरात लवकर विमा कंपनीकडे वर्ग करून पुढील 15 दिवसात शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी दैनंदिन पाठपुरावा सुरू असून कृषी आयुक्तालयाकडून राज्यासाठी लागणाऱ्या 210 कोटी रकमेच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर या ठिकाणी बघितले तर या धाराशिव जिल्ह्यातील 6 महसूल मंडळातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विम्याची रक्कम 15 दिवसात जमा केली जाणार आहे। म्हणजे मित्रांनो, 17 फेब्रुवारी पर्यंत या धाराशिव जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे, अशी माहिती धाराशिव जिल्ह्यातील आमदार राणा पाटील साहेब यांनी दिली आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही देखील या धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।